चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा नदीच्या पात्रामध्ये आज दुर्दैवी घटना घडलेली आहे। आपण वर्धा नदीच्या पात्रात आहोत। इथे दोन मुलांचा पाण्याखाली बुडून मृत्यू झालेला आहे। मिळालेल्या माहितीच्या सूत्रानुसार इथे 4 मुलं आलेले होते आणि त्या 4 मुलांपैकी ते 4ही मुलं बुडायला लागले होते। एका गोरखीचं लक्ष गेलं, त्या गोरखींनी 2 मुलांना वाचवण्यात यश आलेलं आहे आणि 2 मुलं पाण्याखाली गेलेले आहेत। इथे वरोरा येथील 4 मुलं 4 मित्र हे वर्धा नदीच्या पात्रामध्ये तुळाणा या गावामध्ये आलेले होते नदी पात्रामध्ये पोहण्यासाठी। यातील जो प्रणय विनोद भोयर आणि रुपेश कुरसंगे जो आहे तो नदी पात्रामध्ये पोहता पोहता गेला, नदीच्या प्रवाहात आला आणि ते डुबलेले आहे नदीमध्ये। आणि त्यांचे जे 2 मित्र आहे ते 2 मित्र सध्या आहे त्यांना पोलीस स्टेशनला पाठवण्यात आलेले आहे। जी दुर्दैवी घटना आहे या घटनेमध्ये दोघांचाही मृत्यू झाल्याचा संशय आहे। आमचे जे शोध पथक आहे ते चंद्रपूर येथून रेस्क्यू टीम आलेली आहे, त्यांच्या मदतीने शोध पथकाचे कार्य सुरू आहे। अजूनपर्यंत कोणाचाही शव इथे मिळालेला नाहीये। चंद्रपूरची जे रेस्क्यू टीम आहे ते शोध कार्य पथक सुरू आहे। सारथी ठाकूर, टॉप न्यूज मराठी, चंद्रपूर। आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।